कैलास पर्वत शंभू महादेवांचा कैलास पर्वत जाता कैलासी हरण करण्यास शंभू महादेवाचे कैलास पर्वत शंभू महादेवांचा कैलास पर्वत हे शंभू महादेव साम सदाशिव भोलेनाथ या सिंधुरासुर दैत्याचा आपला साष्टांग दंडवत दैत्यराज प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे भोलेनाथ हा सिंधुरासुर दैत्य आपल्या समोर एक अपेक्षा घेऊन आला आहे दैत्यराज तुझी इच्छा व्यक्त करावी भोलेनाथ आपला कैलास पर्वत माझा व्हावा आपण इथून विनंतीपूर्वक प्रस्थान करावं एवढीच माझी इच्छा आहे दैत्यराज कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे तू बलाढ्य आहेस पराक्रमी आहेस यात मात्र शंका नाही पराक्रमी तर सिंधुरासुर नक्कीच आहे म्हणूनच 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र वैकुंठाधिपती विष्णू नारायण त्याच्या वैकुंठावर सत्ता प्रस्थापित करून थेट स्वारी तुमच्या कैलास पर्वतावर महादेव या कैलास आगमन या सिंधुरासुराचं म्हणजेच काहीतरी विचार करूनच असेल दैत्यराज हा केवळ तुझा भ्रम आहे तू दैत्यकुळामध्ये जावे सुख आणि समाधानाने राज्य करावे हा विश्वविधाता भोलेनाथ अभयदान द्यायला तयार आहे नाही भोलेनाथ या सिंधुरासुराच्या क्रोधाला आमंत्रित करू नका अन्यथा ज्याप्रमाणे अमरावतीवर सत्ता प्रस्थापित केली वैकुंठाचा स्वामी झालो त्याचप्रमाणे तुमच्या कैलास पर्वतावर देखील माझी सत्ता प्रस्थापित करेल दैत्यराज ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्याने तुला अजिंक्यचे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस अजूनही वेळ गेली नाही भोलेनाथ विनंती करून तर झालीच आदेश देतो भोलेनाथ एक तर कैलास पर्वत सोडा अन्यथा या महापराक्रमी सिंधुरासुराच्या पराक्रमाला भय बडा या भोलेनाथाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नको ज्याप्रमाणे प्रज्वलतागणी जनार्दन सरपंच भस्म होतो त्याप्रमाणे तुझाही भस्म अथांत भोलेनाथ घरात असू दे आणि मृत्यूलाच जिंकून घेतलं त्याचा मृत्यू होणे असंभव दैत्यराज या पृथ्वी तलावर देवगणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही श्रेष्ठ आहे त्या देवगण देव श्रेष्ठ महादेव आईने तुमची देव दिला आठवा तो मातांचा भैरव अवतार आठवा तो सारीपाटाचा खेळ सारीपाटाच्या खेळात मारतेला जिंकून तिच्याशी विवाहबद्ध झाला आणि एवढ्यावर तुमची आस भागली नाही म्हणून त्या माणूसची देवाचे चाळे करणारे तुम्ही महादेव तुम्ही हीच का तुमची देव दिला महादेव काय राज अरे विश्वनाथ अरे त्यावेळी माझी फक्त शिवाळीला होती फक्त शिवाळीला अरे त्याची कीर्ती सारा विश्वामध्ये अमर आहे परंपरा त्याची काय दैत्य काय महादेव माझ्या संतांच्या चालवा आज तुम्हाला नामोहरण करून या कैलासाचा स्वामी होणार सिंधुरासुर दैत्यराज भोलेनाथ
मी स्वागताचा तुझ्यासारखे कित्येक त्यांच्या करून लावून घेऊन गेले आम्ही महाराष्ट्राने तुडावलं महाराष्ट्राच्या तुझ्यासारख्या दैत्याची आई कसा वेळ कशाला भोलेनाथ वेळ कशाला होऊन जाऊ दे संग्राम दैत्यराज या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचे रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हेच माझे ध्येय हेच माझे कर्तव्य दैत्यराज हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे पाहुणे जय पराजय कोणाचा होतो वेळ कशाला आमंत्रण करतो भोलेनाथ तुम्हाला स्वीकार करायचं दैत्यराज संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचं सामर्थ्य या विश्वविधात्यामध्ये आहे तुझा अंतकाळ जवळ आला आहे मृत्यू समीप आला आहे अखंड पृथ्वी पाताळ संपूर्ण ब्रह्मांड हे भोलेनाथ तुझ्या नेत्रामध्ये आहे जर काय तुझ्या नेत्र उघडलं तर सणासुर तुझा भस्म होईल त्याला ब्रह्मांडातील समस्त देवगण पराजित झाला या सेंद्रासुराच्या पराक्रमापुढे रणांगण सोडून पळून गेला देवगण ज्या धर्माच्या वाटेवर आज तुम्ही चालत आहात ज्या धर्माच्या नावानं उद्भव करत आहात त्याच तुमच्या धर्माच्या कोंपणावर धर्माचा ढागर फिरवेल